Hello students, welcome to the lecture of 10th standard science part 2, second lesson life processes in living organism part 1st. Students, today from this lesson we are going to see very important concept, that is the cell division and essential life process. म्हणजेच पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. Now see what is cell division. Cell division is one of the very important properties of cells and living organism. Due to this property only, a new organism is formed from existing one. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. पहा सेल डिव्हिजन मध्ये नक्की काय घडतं, तर सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा हे गुणधर्म आहे आणि या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते आणि शरीराची झालेली झीज जी आहे ती भरून काढता येऊ शकते. There are two types of cell division. One is the mitosis and second one is the meiosis. Mitosis occurs in somatic cells and stem cells of the body. आणि meiosis कुठे घडते? In germ cell. पहा मायटोसिस ही जी प्रोसेस आहे ही कुठे घडते, कोणत्या पेशींमध्ये घडते, तर सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. तर मियोसिस ऑकर्स इन जर्म सेल्स. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन, आता सेल डिव्हिजन ही कन्सेप्ट शिकण्यापूर्वी आधी आपल्याला सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. सेल तुम्हा सर्वांना माहिती आहेच. देर आर टू टाइप्स ऑफ सेल, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. सी, आता ॲनिमल सेल तुम्हा सर्वांना माहिती आहे. या ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि न्यूक्लियसच्या भोवताली काय प्रेझेंट आहे, या सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनेलिज प्रेझेंट आहे. ठीक आहे. प्लांट सेलमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने पहा न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि सेल ऑर्गॅनेलिज प्रेझेंट आहे. म्हणजे सेल डिव्हिजन शिकण्यापूर्वी आपल्याला सेलचं स्ट्रक्चर हे माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. मग आता पुढे पाहूयात. Before any type of cell division, the cell doubles up its chromosome number present in its nucleus. मग सेल डिव्हिजन मध्ये नेमकं काय घडतं पहा. The cell doubles up its chromosome number. जो क्रोमोझोम नंबर आहे तो काय होतो, डबल होतो. म्हणजेच जर क्रोमोझोम नंबर 2n असेल तर तो डबल होऊन काय होणार आहे, 4n इतका होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला शेप ऑफ क्रोमोझोम आणि ह्या आकृतीला नावं जी आहे ती विचारलेली आहे. व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम? द क्रोमोझोम्स आर रॉड शेप. क्रोमोझोमचा शेप कसा आहे, रॉड शेप आहे. आणि नावं काय सांगता येतील तुम्हाला, इथे आहे पहा पी आर्म, सेंट्रोमियर, क्यू आर्म अँड DNA. आले लक्षात सर्वांच्या? पुन्हा एकदा सांगते, पी आर्म, सेंट्रोमियर, क्यू आर्म and DNA. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition and their structure is like as shown in the figure. पहा 2n अवस्थेमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमची काय असते, त्या ठिकाणी एक पेअर असते. A pair of each type of chromosome is present in 2n कंडिशन. 2n कंडिशन मध्ये काय असते, क्रोमोझोमची पेअर असते. सिंगल क्रोमोझोम ऑफ ईच टाइप इज प्रेझेंट इन n कंडिशन. n कंडिशन मध्ये मात्र काय आहे, सिंगल क्रोमोझोम प्रेझेंट असतो आणि 2n कंडिशन मध्ये पेअर प्रेझेंट असते. आले लक्षात? आता आपण मायटोसिस डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. मायटोसिस कुठे घडते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. वेअर इट इज happen किंवा where it is occur, it occurs in somatic cells and stem cells. Mitosis is completed through two main steps. Those two steps are karyokinesis means nuclear division and cytokinesis means cytoplasmic division. मग सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. मग मायटोसिस या प्रोसेसमध्ये पहिली जी स्टेप आहे ती आहे कॅरियोकायनेसिस. म्हणजे सुरुवातीला न्यूक्लियसचं काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे. आणि दुसरी जी स्टेप आहे ती आहे सायटोकायनेसिस. म्हणजेच न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझम जो आहे तो डिवाइड होणार आहे.
हे आपल्याला या 2 स्टेपवरून लक्षात आलेलं आहे. मग आता कॅरिओकायनेसिसच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या आता आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मग त्यातली पहिली जी स्टेप आहे ती आहे प्रोफेज. कोणती आहे? प्रोफेज. पहा, त्यासाठी आपण पुस्तकामध्येही डायग्राम आहेत, परंतु ते आपल्याला एवढं जास्त क्लिअर दिसत नाहीयेत, म्हणून या ठिकाणी स्क्रीनवर आपण मायटोसिसच्या ह्या ज्या डायग्राम्स आहेत या डायग्राम्सवरून ह्या ज्या 4 अवस्था आहेत त्या 4ही अवस्था आपण शिकणार आहोत. आता प्रोफेज ही स्टेप या ठिकाणी आहे पहा, परंतु प्रोफेजच्या आधीची जी स्टेज आहे इंटरफेज, त्यामध्ये काय असतं त्यावरून आपल्याला प्रोफेज समजणार आहे. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. म्हणजेच अतिशय थिन थ्रेड लाईक असे हे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांचं कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते प्रोफेजच्या स्टेजमध्ये किंवा स्टेपमध्ये. आणि मग त्यांचं कंडेन्सेशन झाल्यामुळे हे जे क्रोमोझोम्स आहेत ते कसे बनतात? दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपीअर अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजेच ते कसे बनत आहे? शॉर्ट बनत आहेत, थिक बनत आहेत, आखूड होतात, जाड होतात. त्याचबरोबर त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्स बरोबर ते दृश्य व्हायला सुरुवात होतात, दिसू लागतात. सेंट्रिओल डुप्लिकेट. आता या ठिकाणी हा जो ताऱ्यासारखा दिसणारा जो भाग आहे ना, स्टार सारखा दिसतोय पहा, याला काय म्हटलं जातं? सेंट्रिओल असं म्हटलं जातं. हा जो सेंट्रिओल आहे हा डुप्लिकेट होतो. म्हणजे इंटरफेज मध्ये आपल्याला एकच दिसतो, परंतु प्रोफेज मध्ये काय झालेले आहेत? 2 सेंट्रिओल दिसत आहेत. म्हणजे एकाचे किती तयार होतात? 2. डुप्लिकेट होणे म्हणजे डबल होणे. अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ दी सेल. आणि प्रत्येक जो सेंट्रिओल आहे तो सेलच्या अपोजिट पोलकडे म्हणजे विरुद्ध ध्रुवांकडे मूव्ज होतो. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसॅपियर. न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस डिसॅपियर म्हणजेच अदृश्य व्हायला सुरुवात होते, नष्ट व्हायला सुरुवात होते. आले लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. आता मेटाफेज मध्ये काय होतं पहा, न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर. न्यूक्लियर मेम्ब्रेन काय झालेली आहे? डिसॅपियर झालेली आहे. क्रोमोझोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. मग प्रोफेज मध्ये जे काही कंडेन्सेशन सुरू होतं की क्रोमोझोमचा आकार जो आहे तो काय व्हायला सुरुवात झालेली होती? शॉर्ट अँड थिक झाले होते. मग ही जी कंडेन्सेशन प्रोसेस आहे ती मेटाफेज मध्ये काय झालेली असते? कंप्लीट झालेली असते. अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. हे जे क्रोमोझोम्स आहे त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्स बरोबर क्लिअरली विजिबल होतात, म्हणजे स्पष्टपणे ते दिसू लागतात. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. आता हे जे सगळे क्रोमोझोम्स आहेत ते विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशा अवस्थेमध्ये एकत्र येतात किंवा सेंट्रल प्लेन जो आहे, मध्यभाग जो आहे त्या भागाला समांतर अशा अवस्थेमध्ये ते अरेंज्ड होतात. स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल. पहा, हे जे सेंट्रिओल आहे हे सेंट्रिओल आणि या ठिकाणी हे व्हाईट कलरचे जे छोटे छोटे गोल तुम्हाला पाहायला मिळतात यांना सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. तर ह्या सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल यांच्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचे स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन फायबर्स जे आहेत ते तयार व्हायला सुरुवात होतात की ज्यांना काय म्हटलं जातं? स्पिंडल फायबर्स. हे जे तुम्हाला डॉटेड लाईनने दिसत आहेत हे काय आहेत? स्पिंडल फायबर्स आहेत. आले लक्षात सर्वांच्या? त्यांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. दे आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर, पहा याला सेंट्रोमियर असं म्हटलं जातं, ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ दी सेंट्रिओल. पुढची स्टेज आहे पहा ॲनाफेज. इन ॲनाफेज centromere splits and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction. पहा, ॲनाफेज या स्टेज मध्ये काय होणार आहे? हे जे सेंट्रोमियर्स आहेत ते काय होतात? स्प्लिट होतात, ते एकमेकांपासून सेपरेट होतात अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि त्यामुळे हे ज्या सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत पहा ह्या काय झालेल्या आहेत? दे आर सेपरेट अँड दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन. त्या एकमेकांपासून विरुद्ध दिशेला खेचले जातात. पहा, मेटाफेजमध्ये सगळ्या मध्यभागाला मध्य प्रतलाला समांतर अशा अवस्थेमध्ये आहेत, परंतु
एनाफेज मध्ये मात्र हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे दोन्ही टोकांकडे, सेलच्या दोन्ही टोकांकडे विरुद्ध दिशांना काय झालेले आहेत, खेचले गेलेले आहेत, पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. कुणाच्या मदतीने, तर ह्या स्पिंडल फायबर्सच्या मदतीने ते काय झालेले आहेत, पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन्स. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. आणि मग आता हे जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत यांना काय म्हटलं जातं, तर डॉटर क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड अपीयर लाईक अ बंच ऑफ बनानाज. आणि मग अशा पद्धतीने हे बाजूला खेचले गेलेले जे क्रोमोझोम्स आहेत किंवा क्रोमॅटिड्स आपण त्यांना म्हणू शकतो, हे कसे दिसू लागत आहेत, दे लुक्स लाईक अ बंच ऑफ बनानाज. केळीच्या घडाप्रमाणे ते आता दिसू लागतात. इन धिस वे each set of chromosome reach at two opposite poles of the cell. अशा पद्धतीने क्रोमोझोमचा जो काही संच आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की दोन वेगवेगळे संच जे आहे ते तयार झालेले आहेत आणि सेलच्या दोन विरुद्ध टोकांकडे, टू अपोजिट पोल्सकडे अशा पद्धतीने ईच सेट ऑफ क्रोमोझोम जो आहे तो जाऊन पोहोचतो. किंवा आपण सांगू शकतो की ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट टू अपोजिट पोल्स ऑफ दी सेल. पुढची अवस्था आहे ती आहे टिलोफेज. पहा, टिलोफेज मध्ये काय घडणार आहे, द क्रोमोझोम्स विच हॅव रीच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ दी सेल नाउ स्टार्ट टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक, थिन अँड इनविजिबल. आता अशा पद्धतीने पहा, हे जे क्रोमोझोम्स आहेत विच हॅव रीच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल, हे जे क्रोमोझोम्स जे सेलच्या दोन विरुद्ध टोकांकडे जाऊन पोहोचलेले असतात ते आता काय व्हायला सुरुवात झालेले आहेत, डिकंडेन्स व्हायला लागलेले आहेत. पहा, इंटरफेजमध्ये किंवा प्रोफेज स्टेजमध्ये कंडेन्सेशन सुरू झालेलं होतं, म्हणजेच क्रोमोझोम जे आहे ते शॉर्ट, थिक आणि विजिबल व्हायला सुरुवात झालेली होती. आता टिलोफेजमध्ये काय झालेलं आहे, जेव्हा हे क्रोमोझोम्स सेलच्या दोन्हीही टोकांकडे खेचले जातात किंवा तिथे जाऊन पोहोचतात त्यावेळेस मात्र आता हे डिकंडेन्स व्हायला सुरुवात होतात. ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक. पुन्हा ते कसे व्हायला सुरुवात होतात, मग थ्रेड लाईक, थिन आणि इनव्हिजिबल व्हायला सुरुवात होतात. डिकंडेन्समध्ये काय होतं पहा, तर थिन होतात, थ्रेड लाईक होतात, त्याचबरोबर इनव्हिजिबल म्हणजेच अदृश्य व्हायला लागतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही तयार व्हायला लागते, म्हणजे इकडे जे काही डिसअपियर झालेलं असतं ते पुन्हा सुरुवात होते. पहा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी आहे ती फॉर्म झालेली आहे. अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट पोल्स दस टू डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म इन सेल. म्हणजेच या सेलमध्ये दोन न्यूक्लियस जे आहे ते काय झालेले आहेत, तयार झालेले आहे. आधी फक्त एकच सेल होती, एक न्यूक्लियस होता, परंतु मग या अवस्थांमधून जात असताना टिलोफेजच्या अवस्थेमध्ये काय झालेले आहेत, तर दोन न्यूक्लिआय जे आहेत त्या तयार झालेल्या आहेत. न्यूक्लियोलस ऑल्सो अपीयर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर. स्पिंडल फायबर जे आहेत ते कम्प्लिटली काय झालेले आहेत, डिसअपियर झालेले आहेत. आले लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. आता आपण पुन्हा आपल्या पुढील भागाकडे वळूयात. पहा, इन धिस वे कॅरिओकायनेसिस कम्प्लीट्स अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. आता या ठिकाणी कॅरिओकायनेसिस जे आहे ही प्रोसेस कम्प्लीट होते आणि पुढील जी प्रोसेस आहे म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे, आता सायटोप्लाझ्म किंवा सायटोकायनेसिस ही प्रोसेस जी आहे किंवा ही जी स्टेप आहे ती घडणार आहे. मग या प्रोसेसमध्ये किंवा या स्टेपमध्ये काय घडते पहा. The cytoplasm divides by cytokinesis and two new cells are formed which are called as daughter cells. पहा, न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर सायटोप्लाझ्म जो आहे म्हणजेच न्यूक्लियसच्या भोवताली असणारे हे जे काही सायटोप्लाझ्म की ज्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात तो सुद्धा काय व्हायला सुरुवात होते, डिवाइड व्हायला सुरुवात होते. A notch is formed at the equatorial plane and of the cell which deepens gradually and thereby two new cells are formed. आणि अशा पद्धतीने दोन नवीन सेल ज्या आहेत त्या या ठिकाणी काय होतात, तयार होतात. प्लांट सेलमध्ये काय तयार होतं, सेल प्लेट तयार होते एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन ऑफ द सेल अँड द सायटोकायनेसिस इज
completed. आले लक्षात सर्वांच्या? नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.